देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी, आशीर्वादित होण्यासाठी, मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी पुढील वेळ आपण प्रार्थनेच्या द्वारे त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा प्रतिपाळ करणारा, मार्गदर्शन करणारा, सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा देव आहे. प्रिय प्रभू, तू आम्हाला तुझं दर्शन देतो. तुझ्या वचनातून तुझा प्रकाश आमच्यापर्यंत आणतो. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रिय प्रभू, या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वादाने भर, तुझ्या सामर्थ्याने भर प्रिय प्रभू, आणि पुढील वाटचाल करण्यासाठी आम्हाला तू मार्गदर्शन कर. येशू आमचा तारणाऱ्या याच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग आहे तो निर्गम 2 अध्याय 23 आणि 24 असा आहे. निर्गम 2 अध्याय 23 आणि 24. तिथे असं लिहिलेलं आहे, इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे
त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे, केव्हा प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. केव्हा प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. आपण आताच ऐकलं निर्गम 2 अध्याय 23-24 वचनामध्ये. तिथं असं लिहिलेलं आहे की इस्रायलांनी केलेली आरोळी देवापर्यंत पोहोचली. आता प्रश्न आहे की केव्हा आपली प्रार्थना किंवा आपली आरोळी देवापर्यंत पोहोचते. आणि त्याचं उत्तर हे आहे की जेव्हा प्रार्थना या वचनांप्रमाणे किंवा इस्रायलांनी जे केलं त्याच्याप्रमाणे जेव्हा प्रार्थना आक्रोश, आरोळी आणि आकांत बनते, जेव्हा प्रार्थना आक्रोश, आरोळी आणि आकांत बनते, त्यावेळेस ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचत असते. परंतु केव्हा आक्रोश, आरोळी आणि आकांत आपल्यामधून बाहेर पडतात? केव्हा? जेव्हा आपल्या आतलं दुःख, वेदना, अन्याय, छळ, कष्ट हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे जातात, तेव्हा ते दुःख, वेदना, छळ आणि कष्ट टिपेच्या आवाजात, टोकाच्या शब्दात आणि सर्व शक्तीनिशी बाहेर पडतात. आणि अशी प्रार्थना ज्यावेळेस आपल्या मुखातून बाहेर पडते, एक आक्रोश होऊन आणि आरोळी होऊन, ती प्रार्थना देव ऐकत असतो. मग अशी जी प्रार्थना आहे ती केव्हा होते? जेव्हा प्रार्थना करणाऱ्याला हे समजतं की मी आणि आम्ही आमच्या चातुर्याने आणि आमच्या सामर्थ्याने, आमच्या शक्तीने आम्ही आमची सुटका करू शकत नाही. एखाद्या संकटामधून आम्ही स्वतःला सोडू शकत नाही. अन्यायातून स्वतःची सुटका करू शकत नाही. आजारातून स्वतःची सुटका करू शकत नाही. शत्रूच्या पंजातून स्वतःची सुटका करू शकत नाही. हे ज्यावेळेस आम्हाला समजते आणि आमच्यासमोर कुठलाच उपाय नसतो आणि परिस्थिती अतिशय टोकाला जाऊन पोहोचते, त्यावेळेस मग अशा प्रकारची प्रार्थना जी इस्रायलांनी केली तसल्या प्रकारची प्रार्थना आपल्या मुखातून बाहेर पडते. मग अशी प्रार्थना आणखी केव्हा होते? जेव्हा आमचा विश्वास फक्त त्या देवावर राहतो, फक्त त्या देवावर. इतर गोष्टींवरचा विश्वास आमचा निघतो आणि फक्त त्या देवावर ज्यावेळेस आमचा विश्वास लागतो, ज्यावेळेस आम्हाला कळतं की तोच आमचा देव आहे आणि तोच आमचा मुक्तिदाता आहे आणि आम्ही त्याचे लोक आहोत, त्याची प्रजा आहोत, आम्ही त्याचे निवडलेले आहोत आणि आम्हाला तो शत्रूंच्या हातात तसाच सोडू शकत नाही. ज्यावेळेस असा विश्वास आमचा असतो त्याच वेळेस असल्या प्रकारची प्रार्थना आमच्या मुखातून बाहेर पडत असते की ज्या प्रार्थनेमध्ये आक्रोश आहे, ज्या प्रार्थनेमध्ये आरोळी आहे, आकांत आहे, ही प्रार्थना त्याच वेळेस बाहेर पडते. इस्रायलांचा जो आक्रोश होता, जो त्यांची आरोळी होती, ही आरोळी, हा आकांत त्यांचा विश्वास दाखवतो. जर त्यांच्यामध्ये त्या देवावर विश्वासच नसता तर त्यांनी आक्रोश केला नसता, आरोळी केली नसती. आणि असल्या प्रकारची तळमळीची हृदयापासून आलेली, ज्याच्यामध्ये तडफड आहे, असल्या प्रकारची प्रार्थना त्यांच्या मुखामधून निघालीच नसती जर त्यांचा त्या देवावर आणि त्या एकच देवावर विश्वास नसता. तर त्यांची असल्या प्रकारची प्रार्थना त्यांच्या मुखातून आलीच नसती. त्यांची प्रार्थना कोरडी झाली असती. पुष्कळदा अशा प्रार्थना आपण ऐकतो की त्या प्रार्थनेमध्ये कुठलाच ओलावा नसते, कुठलीच तळमळ नसते, कुठलाच आक्रोश नसतो, आरोळी नसते,
ती आरोळी, आक्रोश हे आपल्याला दर्शवतात की बस तूच एक देव आहेस, तूच एक आमचा वाचवणार आहे, फक्त तूच एक मार्ग आहे. ह्या पॉईंटवर ज्यावेळेस आम्ही येतो त्याच वेळेस आमच्या मुखामधून असल्या प्रकारची प्रार्थना येत असते. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वास होता. याला आणखी एक कारण आहे की अब्रामाला देवाने, आता हा मोशेचा काळ होता, पहिला पुरुष ज्याला देवाने निवडलं तो अब्राम. त्या अब्रामाच्या काळातच देवाने अब्रामाला सांगितलं होतं की काही वर्षांनी हे इस्रायल लोक मिस्राच्या दास्यामध्ये जातील. ही भविष्यवाणी केली होती अब्रामाच्या काळातच. आणि मिस्राच्या गुलामगिरीमध्ये ते 400 वर्ष राहतील आणि मग मी त्यांना त्या दास्यामधून सोडवेल आणि त्या गुलामगिरीमधून त्यांना मी मुक्त करेल. हे भविष्य इस्रायल लोकांना माहीत होतं आणि म्हणूनही त्यांचा त्या देवावर विश्वास होता की नाही, देवच आम्हाला सोडवेल, म्हणून त्याच्याकडेच पाहायला पाहिजे, त्यालाच आरोळी मारायला पाहिजे आणि तोच त्याच्या अभिवचनाप्रमाणे आमची सोडवणूक करेल. आणि हा विश्वास त्यांचा पक्का होता. आणि त्या विश्वासामुळे, त्या पक्क्या विश्वासामुळे त्यांची प्रार्थना आरोळी झाली होती. त्यांची प्रार्थना आकांत झाली होती, आक्रोश झाली होती. आणि तो आक्रोश त्या विश्वासामुळे त्यांचा बाहेर पडला. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर त्या मिस्राच्या गुलामगिरीमधून सोडवणं किंवा सुटणं हे केवळ अशक्य होतं. ते एवढं बलाढ्य राष्ट्र होतं मिस्र की त्यांच्या हातातून सुटणं केवळ अशक्य होतं. कारण इस्रायल लोक अगदी बोटावर मोजण्या इतके मुठभर त्या राष्ट्रामध्ये होते. त्यांची ना सत्ता होती, ना शस्त्र होते, ना त्यांचा राजा होता, ना त्यांना ते परदेशी होते, ते गुलाम होते. त्यामुळे त्यांची सुटका होणं, त्यांना स्वातंत्र्य मिळणं हे अशक्य होतं. आणि ना त्यांच्यामध्ये ती शक्ती होती, ना त्यांच्यासाठी कोणी उभा होता, ना त्यांच्या जवळ शस्त्र होते, कुठली दुसरी शक्ती होती, कोणी त्यांचा मित्र होता. असल्या प्रकारचा कोणताच मार्ग, कोणती शक्ती, कोणताच व्यक्ती त्यांच्या बाजूने नव्हता. आणि म्हणून त्यांना फक्त तो देव होता. आणि त्यांची गुलामगिरी, त्यांचा छळ इतका त्यांना असह्य झाला होता की त्या वेदना त्याच्या मुखातून, आरोळीमधून बाहेर पडल्या. त्या आरोळीमध्ये विश्वास होता, तो पक्का विश्वास होता. आणि म्हणून आपण पाहतो की त्यांची आरोळी त्या देवापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसते. जेव्हा आम्ही विश्वासाची प्रार्थना करतो त्याचा अर्थ हा, त्यावेळेस ती आमची प्रार्थना त्या देवापर्यंत पोहोचते. या ठिकाणी या प्रार्थनेमध्ये आरोळी आणि आकांत हे म्हणजे महत्त्वाचे आहेत, परंतु ती आरोळी देवापर्यंत पोहोचली त्याला कारण त्यांच्यामधला विश्वास. ती आरोळी विश्वासाची होती. आणि प्रार्थना, आरोळी ही विश्वासाशिवाय प्रभावी होत नाही. विश्वासाशिवाय ती आरोळी देवापर्यंत पोहोचतच नाही. विश्वासाशिवाय ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचतच नाही. आणि त्या आरोळीमधून इस्रायलांचा विश्वास प्रगट होतो. येशूने ते सुद्धा हेच सत्य त्याच्या शिष्यांना सांगितलं. मत्तै सुवर्तमान 21:22 या ठिकाणी त्यांना येशूने त्याच्या शिष्यांना हीच गोष्ट शिकवली की प्रार्थना त्याच वेळेस माझ्यापर्यंत पोहोचते, देवापर्यंत पोहोचते, त्याच वेळेस प्रभावी होते आणि त्याच वेळेस कार्य करते ज्यावेळेस त्या प्रार्थनेमध्ये विश्वास असतो. आणि मग येशू त्याच्या शिष्यांना काय म्हणाला त्या ठिकाणी, तो म्हणतो, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. काय धरून प्रार्थना करायची? विश्वास धरून. आणि ज्यावेळेस आम्ही विश्वास धरून प्रार्थना करतो त्यावेळेस जे काही आम्ही मागतो ते आम्हाला मिळते. विश्वासाची प्रार्थना हीच प्रभावी प्रार्थना, हीच खरी प्रार्थना. आणि
इस्रायलांचा हा विश्वास त्यांच्या आरोळीमधून, त्यांच्या आकांतामधून, त्यांच्या आक्रोशामधून प्रगट झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांची प्रार्थना देवापर्यंत पोहोचलेली आहे. या वचनाच्या आधीच्या 21व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? येशूने जे म्हटलं ते मी वाचून दाखवतो. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. याचा अर्थ विश्वासाने न हलणारा डोंगर सुद्धा समुद्रात आम्ही टाकू शकतो. विश्वासाच्या द्वारे पक्का विश्वास जर असेल तर एवढं अवघड अशक्य काम ती प्रार्थना करू शकते. कारण तशी प्रार्थना त्या देवापर्यंत पोहोचते आणि देव ते काम आमच्यासाठी करतो. याचा अर्थ हा की इस्रायलांची मिस्रातून सुटका होणे म्हणजे एक डोंगर उपटून त्या समुद्रात टाकल्यासारखं होणं आहे. एवढं ते कठीण होतं. मिसर एखाद्या डोंगराप्रमाणे होतं की ज्याला कोणी हलू शकत नव्हतं, ज्याला बाजूला कोणी करू शकत नव्हतं, ज्याला कोणी हलू शकत नव्हतं, असा तो डोंगर होता या भाषेत जर सांगायचं. परंतु ज्यावेळेस इस्रायलांनी ही अशी प्रार्थना केली की जी आरोळी होती, जो आकांत होता आणि त्याच्यातून त्यांचा विश्वास होता, आणि अशी प्रार्थना ज्यावेळेस त्या इस्रायलांनी केली त्यावेळेस हा डोंगर देवाने हलवला. न हलणारा डोंगर, ज्याच्यावर कोणी चढून जाऊ शकत नाही, ज्याला कोणी हलवू शकत नाही, परंतु देवाने ती प्रार्थना ऐकली, आरोळी ऐकली आणि हा डोंगर एखाद्या दगडासारखा त्याने घेतला आणि तांबड्या समुद्रामध्ये बुडवून टाकला. त्याला कारण इस्रायलांची प्रार्थना, त्यांची आरोळी, त्यांचा आकांत आणि त्याच्यामधून त्यांचा विश्वास. त्या विश्वासामुळे ही प्रार्थना देवापर्यंत जाऊन पोहोचली. आणि आपण पाहतो की त्यानंतर हे मिस्री जे शत्रू होते ते इस्रायलांना कधीच दिसले नाही, कारण देवाने हा दगड त्या तांबड्या समुद्रामध्ये बुडवून टाकला, हा डोंगर त्या तांबड्या समुद्रामध्ये बुडवून टाकला. आणि नंतर इस्रायलांच्या मार्गामध्ये अनेक डोंगर आले, अनेक शत्रू आले, अनेक अडथळे आले, अनेक मोठमोठ्या गरजा आल्या, परंतु त्या डोंगरासारख्या गरजा इस्रायलांना थांबू शकल्या नाही. देवाने त्या प्रत्येक डोंगराला उपटून समुद्रात टाकून दिला आणि ते पुढे आणि पुढे जात राहिले, कारण त्यांची प्रार्थना. आपण पाहतो की इस्रायल आज सुद्धा पुढं आणि पुढं तर ते गेले, परंतु कनान देशापर्यंत पोहोचले आणि तिथे त्यांनी राज्य स्थापन केलं. आणि आज सुद्धा इस्रायल हा देश आहे आणि तो डोंगराप्रमाणे आहे, डोंगरासारखा मजबूत आणि भक्कम. कारण देव त्या इस्रायलांसाठी लढत आहे आणि आजूबाजूचे अनेक शत्रू असून सुद्धा हा डोंगर आज सुद्धा हललेला नाही, आज सुद्धा तो भक्कम आहे. याला कारण ते देवाचे लोक आहेत आणि देव त्यांच्यासाठी लढत आहे. पुढे आपण असा विचार करू शकतो किंवा कोणी प्रश्न विचारू शकतो, प्रार्थना तीच ऐकल्या जाते का की ज्याच्यामध्ये आक्रोश आहे, आकांत आहे, आरोळी आहे? आणि मग आम्ही पुष्कळदा प्रार्थना मनातल्या मनात करतो, त्याच्यामध्ये असा आकांत नसतो, आरोळी नसते, आवाज नसतो. तर असल्या प्रकारची निशब्द प्रार्थना किंवा मनातल्या मनात केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही का, असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये
निर्माण होऊ शकतो. परंतु तशी प्रार्थना सुद्धा देव ऐकतो, कारण त्या प्रार्थनेमध्ये फक्त आरोळी आकांत हे महत्त्वाचे नाही, किंवा तुमच्या प्रार्थनेमध्ये आरोळी नाही, किंवा तुमच्या प्रार्थनेमध्ये शब्दच नाही आणि निशब्द असल्या प्रकारची प्रार्थना आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु त्या प्रार्थनेमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं, एवढे क्लेश होतात, अति क्लेश होतात, आणि आपल्या आतमध्ये ते एवढे दाटून येतात की एक तर ते आरोळी म्हणून आकांत म्हणून बाहेर येतात, आणि एक तर ते तोंड बंद करतात, तोंडातून आवाजच येत नाही. परंतु अशी प्रार्थना पुष्कळदा आपल्या आतमध्ये जो आकांत आहे, आरोळी आहे, दुःख आहे, ते पुष्कळदा आवाजातून आरोळीमधून बाहेर येतं, आणि पुष्कळदा मुखातून येतच नाही, मुख बंद होतं, आणि त्या आपल्या अश्रूंमधून तो आपला आकांत, ते आपलं दुःख, ते क्लेश, त्या वेदना, ती आरोळी बाहेर पडत असतात. आणि ती प्रार्थना सुद्धा देव ऐकतो. अशी एक प्रार्थना पवित्र शास्त्रामध्ये आहे, ती प्रार्थना हन्नेची आहे. पहिले शमूएल अध्याय 1 मध्ये हन्नेने देवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली. वचन 10 मध्ये असं लिहिलेलं आहे, हन्नेचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एतदर्थ मी त्याच समर्पण करील. वचन 13 मध्ये लिहिलेलं आहे, हन्ना मनातल्या मनात बोलत होती, आक्रोश करत नव्हती, आरोळी मारत नव्हती, आक्रोश आणि आकांत करत नव्हती, तर त्याच्या अगदी विरुद्ध हन्नाची प्रार्थना आहे. त्या ठिकाणी लिहिलेले, हन्ना मनातल्या मनात बोलत होती, तिचे ओठ फक्त हलत होते, पण तिचा शब्द ऐकू येत नव्हता. पण तिच्या आत तर आक्रोश होता, तिच्या आत तर दुःख होता, वेदना होत्या, चिंता होत्या आणि क्लेश होते, असं लिहिलंय. आणि ते क्लेश पुष्कळदा आमचं तोंड बंद करतात, परंतु त्या ज्या वेदना आहे त्या आमच्या अश्रूंमधून बाहेर पडत असतात. आणि हन्नाच्या बाबतीत तीच गोष्ट झाली. तिचा आक्रोश, तिचा आकांत, तिची आरोळी अश्रूंमध्ये बाहेर पडलेली आपल्याला दिसते. वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे, ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिच्या वेदना, तिचं दुःख, तिच्या अश्रूंमधून त्या ठिकाणी बाहेर पडत होतं. तिचं तोंड बंद झालं होतं आणि तिचे अश्रू मात्र सुरू होते. म्हणजेच तिची प्रार्थना म्हणजे तिच्या हृदयाचा एक हुंकार असल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. जरी तिने आक्रोश केला नाही, आकांत केला नाही, किंवा देवाला आरोळी मारली नाही, मोठ्या आवाजात असल्या प्रकारे तिने प्रार्थना केली नाही, तिची प्रार्थना शांत होती, निशब्द होती, ओठातल्या ओठात होती, मनातल्या मनात होती, आणि फक्त तिचे अश्रू सुरू होते. परंतु ती प्रार्थना सुद्धा देवाने ऐकली आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. कारण तिचा विश्वास, तिचा सुद्धा विश्वास देवावर होता. कारण ज्यावेळेस तिने प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यावर ज्यावेळेस ती आपल्या घरी गेली, त्यावेळेस त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे वचन 18 मध्ये, की मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही. प्रार्थना करण्याच्या आधी तिने जेवण सुद्धा वर्ज्य केलं, जेवण सुद्धा तिला जात नव्हतं, इतकं तिला दुःख होतं, इतकं तिला क्लेश होते, इतके तिला चिंता होती, असं सांगितलेले शब्द आहेत. आणि त्यामुळे जेवण सुद्धा तिने सोडलं होतं, आणि तिचा चेहरा पडलेला असायचा, दुःखी असायचा, त्रासलेला असायचा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा हास्य त्या ठिकाणी राहिलेलं नव्हतं. परंतु
प्रार्थना केल्यावर तिथं असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस ती घरी गेली तेथून पुढे मात्र तिने आपलं अन्न सेवन केलं आणि तिचा चेहरा पुन्हा उदास राहिला नाही. परंतु तिला तर पुत्र मिळाला नव्हता. पुत्र मिळण्याच्या आधीच तिच्यामध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसतो. याला कारण तिचा विश्वास. तिची प्रार्थना निशब्द असल्या प्रकारची होती, अश्रूंची होती, परंतु ही प्रार्थना सुद्धा देवापर्यंत जाऊन पोहोचली, कारण त्याच्यामध्ये देवावरचा विश्वास होता. तिचं जीवनच बदलून गेलं होतं त्या प्रार्थनेच्या द्वारे, त्या विश्वासाच्या प्रार्थनेच्या द्वारे. आणि तसल्या प्रकारची प्रार्थना ज्यावेळेस देवापर्यंत पोहोचली त्यावेळेस देवाने ती ऐकली आणि आपल्याला दिसतं की देवाने तिला पुत्र दिला आणि त्या पुत्राचं नाव तिने शमूएल ठेवलं. शमूएल याचा अर्थ मागून घेतलेला मुलगा. सर्वच मुलं देवाचे असतात, परंतु हा मुलगा विशेष होता. हा प्रार्थनेचं फळ होता, हा प्रार्थनेचं उत्तर होता. तिने देवाकडून मागून घेतलेला तो होता आणि म्हणून देवाला त्याचं समर्पण तिने केलं आणि तो मोठा संदेष्टा झाला. या सर्वाच्या पाठीमागं होती हन्नेची निशब्द प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना. इस्रायलांनी विश्वासाची आरोळी मारली, आकांत केला, आक्रोश केला आणि ती प्रार्थना, ती आरोळी देवापर्यंत जाऊन पोहोचली असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हन्नेची प्रार्थना त्याच्या उलट होती, निशब्द होती, ओठातल्या ओठात होती, मनातल्या मनात होती, अश्रूंद्वारे ती बाहेर पडणारी अशी ती होती. पण ही प्रार्थना सुद्धा देवापर्यंत पोहोचली, कारण तिच्या प्रार्थनेत सुद्धा विश्वास होता, समर्पण होतं आणि त्यामुळे तिची प्रार्थना सुद्धा आपल्याला असं दिसतं की देवापर्यंत पोहोचलेली आहे. इस्रायल लोकांप्रमाणे आमच्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारच्या बेड्यांमध्ये आम्ही अडकलेलो, अनेक प्रकारच्या शत्रूंमध्ये आम्ही अडकलेले असल्या प्रकारचे आहोत आणि अनेक प्रकारच्या आजारांमध्ये, चिंतांमध्ये, क्लेशांमध्ये आम्ही अडकलेले आहोत, बांधलेले आहोत, करकचून बांधलेले आहोत. आमची सुटका होणं अशक्य आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही इस्रायल लोकांसारखा आक्रोश करतो, आरोळी मारतो, आकांत करतो, त्यावेळेस ही विश्वासाची प्रार्थना देवापर्यंत जाऊन पोहोचते आणि देवाचं सामर्थ्य आमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. प्रार्थना वर जाते आणि सामर्थ्य खाली येते. प्रार्थना वर जाते आणि देवदूत खाली येतात. प्रार्थना वर जाते आणि देवाचं कार्य आमच्या जीवनापर्यंत पोहोचते आणि तेही अद्भुत, अशक्य. आमच्या जीवनात कोणताही डोंगर असो तो देव समुद्रात बुडवून टाकतो. एवढं महान कार्य होते ज्यावेळेस आमची प्रार्थना ही आक्रोश होते, ज्यावेळेस आमची प्रार्थना आरोळी होते, अर्थात विश्वासाची होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला आमच्या जीवनामध्ये असल्या प्रकारची चिंता आणि क्लेश भरून जातात की आमच्या तोंडातून शब्द निघत नाही, फक्त अश्रू बाहेर येतात. परंतु आम्ही देवाच्या मंदिरात जातो, प्रार्थना करतो, विश्वासाची प्रार्थना करतो, त्यावेळेस त्या हन्नेची प्रार्थना सुद्धा देवापर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसतं आणि देवाने अद्भुत असल्या प्रकारचं उत्तर त्या हन्नेला सुद्धा दिलेलं आहे आणि तिच्या जीवनामध्ये महान कार्य झालेलं आहे. ज्यावेळेस देवाने हन्नेच्या जीवनात असल्या प्रकारचं महान कार्य केलं त्यावेळेस तिने एक गीत लिहिलं. हे गीत 1 शमूएल 2 अध्याय 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे आणि ती काय म्हणते ते शब्द मला असं वाटते आपण ऐकले तर आम्हाला उत्तेजन मिळेल. ती म्हणते, तो कंगाला धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण ऐकण्यासारखं आहे. पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यावर त्याने दुनिया ठेवली.
ठेवली आहे. पृथ्वीचे आधारस्तंभ त्या परमेश्वराच्या हातचे आहे. त्यावर त्याने दुनिया ठेवली आहे. सर्व जगातल्या ज्या शक्ती आहे त्याच्यावर अधिकार, त्याचा अर्थ तो जो क्रिएटर आहे, निर्माण करता आहे, त्याच्या हातामध्ये आहे. सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, विश्वासाची प्रार्थना करतो, आणि ज्यावेळेस ही प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचते, त्यावेळेस तो त्याचं उत्तर देण्यासाठी वाट पाहत असतो, तयार असतो, आमच्याकडे पाहत असतो. त्याचे डोळे त्याच्या लोकांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात, असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळी जे काम तो करतो ते अद्भुत असते, अद्भुत आणि महान असल्या प्रकारचं असते. आणि म्हणून आज आपण कदाचित हन्नीसारख्या परिस्थितीमध्ये आहोत किंवा इस्रायल लोकांच्या परिस्थितीमध्ये आहोत. जर आमची प्रार्थना त्या देवापर्यंत पोहोचते, जर आमची प्रार्थना ही आरोळी आहे, जर आमची प्रार्थना ही आकांत आहे, आक्रोश आहे, आक्रोश झालेली आहे, विश्वासाने ती आक्रोश झालेली आहे, तर देव आमची कोणतीही प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आमच्या जीवनामध्ये अद्भुत असल्या प्रकारचं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. देव करो. येणाऱ्या काळामध्ये देव आमच्या प्रार्थना ऐको आणि आमच्या जीवनामध्ये महान आणि अद्भुत कार्य घडो, हीच माझी प्रार्थना आहे. धन्यवाद. हालेलुया.